माजी आमदार विद्याताई चव्हाण यांच्या सुनेचा आणि त्यांचा जो कौटुंबिक वाद आहे त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाला आहे का नाही हे जेव्हा विचारलं तर एक लक्षात घ्या, सर्व राजकारण्यांनी हे डोक्यात घेतलं पाहिजे की आपण समाजामध्ये लोकांना मदत करण्यासाठी आहोत। ज्या लोकांवर अन्याय होईल त्यांना मदतीसाठी आपण त्यांची मदत करणं गरजेचं आहे। परंतु विद्याताई चव्हाण यांच्या ज्या काही फॅमिली वाद आहे, सुनेचा आणि त्यांचा किंवा सुनेचा आणि त्यांच्या मुलाचा, हा एक कौटुंबिक वाद आहे। त्याच्यामध्ये खरं राजकीय कुणीही हस्तक्षेप करण्याची गरज नाही। कारण का, जर ज्या कोणी विद्याताई असतील, विद्याताईंचा मुलगा असेल किंवा विद्याताईंची सून असेल, त्यांना जर कायद्याची काही मदत असेल तर तेवढ्यापर्यंतच फक्त मदत करणे हा हेतू असला पाहिजे। परंतु सध्या या राजकारणाच्या पटलावर काय घडतंय आणि ते जे घडते ते चुकीचं घडतंय असं मी स्पष्टपणे म्हणेन। कारण का, कुणाच्या राजकारणासाठी फॅमिलीचा वापर करणं किंवा फॅमिलीच्या वादाचा वापर करणं हे अत्यंत चूक आहे। त्याच्यामध्ये चित्रा वाघ म्हणल्या की मी कुठल्या क्लिनिकमध्ये गेलते, त्या मला त्यांची सूनबाई भेटली होती। ठीक आहे, हे बघा, ज्यांना न्याय पाहिजे त्या व्यक्तींनी जर न्याय मागितला असेल तर त्यांना न्याय देणं ही एक पहिली बाब आहे। त्याच्यानंतर जो न्याय मागतोय त्याच्यावर खरंच अन्याय झाला आहे का नाही हे तपास अधिकारी म्हणून, मग ते कोणी कुठलीही यंत्रणेचे असू दे, मग राजकारणातील असू द्या, नाही तर पोलीस यंत्रणा असू द्या, नाही तर न्यायव्यवस्था असू द्या, ते बघावं लागतं की एखादा जेव्हा न्याय मागतोय तेव्हा तो न्याय मागत असताना तीच गोष्ट घडलेली आहे का, ती खरी आहे का, हेही तेवढंच महत्त्वाचं राजकारण्यांचं जबाबदारी आहे की एखाद्याने न्याय मागितल्यानंतर खरंच तिथं ती चूक झालेली आहे का, खरंच तसा अन्याय झालेला आहे का, ते पाहूनच न्याय देणं योग्य आणि उचित ठरतं। कारण का, राजकारणामध्ये आपण असत असताना आपल्या लोकांशी संपर्क असतो, परंतु राजकारणामध्ये आमचे सहकारी बरेच असतात आणि प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी कुटुंब असल्यामुळे किंवा काही त्यांचे सिव्हिल मॅटर असतात, काही त्यांचे कौटुंबिक हे असतात, त्याच्यामध्ये राजकारण्यांनी सूडबुद्धीने अजिबात त्याचा प्रयत्न करू नये किंवा त्याचा फायदाही उचलू नये, याच मताशी मी आहे। कारण का, मी एक ॲडव्होकेट आहे, लक्षात घ्या। त्याच्यामुळे तक्रार आल्यानंतर ती तक्रार खरी आहे का नाही तेही पाहणे गरजेचं आहे। या सगळ्या गोष्टी पाहत असताना एक चित्रा वाघ यांच्या क्लिपमध्ये की बाबा आम्ही काही पॉलिटिकल रंग द्यावा लागेल, त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की काही मला वाटतं मोठ्या साहेबांचं, सुप्रिया सुळेंचं नाव घ्यावं, असं काहीतरी त्याच्यात म्हणलेलं आहे। मी पुन्हा सांगते की कुणीही राजकारण्यांनी जे स्वतःला सक्षम आणि मोठे राजकारणी समजतात त्यांनी इतर राजकारणी सहकारी जे असतील किंवा विरोधक असतील त्यांच्या घरामधल्या वादाचा मध्ये फायदा घेऊ नये। आणि फायदा घेतला आणि चुकीच्या काही गोष्टी झाल्या तर मागे तुम्ही बघितलेलं आहे की अशा अनेक गोष्टी आहेत की राजकारण्यांच्या काही बाहेरचे जे काही संबंध महिलांसोबत होते किंवा काही महिलांनी त्यांच्यावर जे आरोप केले होते त्यावेळेला सुद्धा त्यांना जर तक्रार दाखल करायची असेल तर ते करू शकतात। परंतु आपण राजकारणी म्हणून जेव्हा त्यांना सांगतो की तुम्ही गुन्हे दाखल करा, तुम्ही असंच करा, तर हे चुकीचं आहे आणि त्याला राजकीय रंग येतो आणि मग त्या न्यायाला कुठलाही अर्थ राहत नाही आणि आज ना उद्या ते भांडं जगासमोर उघडं पडतं। कारण का, न्याय देत असताना आपल्या राज्यामध्ये, आपल्या भारतामध्ये कोर्टाच्या संविधानानुसार, घटनेनुसार, कायद्यानुसार तो न्याय मिळतो आणि आज ना उद्या खरं खोटं ते समोर येतं त्यावेळी ज्या राजकारण्यांनी याचा फायदा घेतलेला असतो किंवा त्याचा सूड उगवलेला असतो ते जनतेसमोर येते। ज्या पद्धतीने विद्या चव्हाणांच्या आरोपावरनं चित्रा वाघ यांनी त्यांच्या सुनेला पितवलं किंवा त्यांना जाणून बुजून विद्याताईंबरोबर किंवा मोठे साहेब असतील, सुप्रिया सुळे असतील यांच्या बाबतीत करायला जर लावलं असेल तेव्हा मला विचारण्यात आलं की बीजेपीच्या लोकांच्या घरात असं झालं तर हायकमांडनी बोलून वगैरे घेतलं तर योग्य राहील का? मी पुन्हा सांगते, राजकारण्यांनो स्वतःला आवरा। स्वतः न्याय देत असताना, आपण समाजामध्ये काम करत असताना आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत की जे आपण दुसऱ्यावर सूड उगवतोय किंवा त्यांच्या कुटुंबातला वादाचा आपण फायदा करून घेतोय तर उद्या तीच वेळ प्रत्येक राजकारणाच्या कुटुंबावर येऊ शकते। त्याच्यामुळे राजकारणाची इथिक्स, राजकारणाची चौकट, काम करण्याची चौकट ही प्रत्येक राजकारण्याने ठरवून
आणि योग्य प्रमाणे वापरणं गरजेचं आहे, अन्यथा याच अशा गोष्टी होणार। आत्ताचे जे काही राजकारणी आहेत ते काही दुसऱ्या राजकारण्यांचं सूड उगवतील आणि ते आल्यानंतर हे सूड उगवतील, तर हे बंद झालं पाहिजे। आपल्या इथे घटना कायदा आहे, त्याच्यानुसार ज्याला मदत करायची आहे त्या मदत करताना सुद्धा त्याची मर्यादा आणि आपली माहिती असली पाहिजे। तुम्ही जर स्वतःच्या असलेली ओळख, स्वतःच्याकडे असलेलं सरकार याचा जर गैरफायदा घेतलात तर उद्या ते फिरून तुमच्याकडे नक्कीच येतं। त्याच्यामुळे विद्याताईचा जो काही घरातला फॅमिलीचा वाद आहे तो कायद्याने त्यांच्यानुसार तो होणं गरजेचं आहे। त्यांची जी नात आहे त्या नातेला एक लक्षात घ्या, त्या नातीला आईकडे राहायचंय का वडिलांकडे राहायचंय हा सर्वस्वी अधिकार त्या नातीला वय वर्ष 8 पुढे जी मुलं असतात त्यांना कोर्ट स्वतः विचारतं। आणि बहुतांश या फॅमिली मॅटरमध्ये खूप कमी मुलं असतात की ते वडिलांकडे रेफर करतात आणि खूप जास्त असतात की जे आईकडे कम्फर्ट असतो म्हणून आईकडे त्या राहतात। आणि मला वाटतं विद्याताई चव्हाणांची नात ही मुलगी आहे आणि तिला वडिलांकडे, कारण का ही मी मागच्या वेळी सुद्धा ही केस मी बघितलेली होती, तिला वडिलांकडे राहण्याचा तिचा कल जास्त आहे। परंतु राजकारणाचा होत असलेला हस्तक्षेप त्याच्यामुळे त्या मुलीवर सुद्धा परिणाम होतो, याचा विचार राजकारण्यांनी करावा। आणि राजकारण जे काय आहे ते आपलं समोरासमोर कामांवर, आपल्या गुणांवर करण्यात यावं, नाही तर महाराष्ट्राची राजकारणाची परिस्थिती यापुढे फार अशीच बेकार राहील। आणि ती बेकार राहू नये म्हणून प्रत्येक राजकारण्यांनी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।